देवा, मी सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी आसनस्थ व्हावं. देवा, आज आख्यानमध्येच थांबवावं लागलं. आज आख्यानात जे काही घडलंय ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. परंतु हे का घडलंय ह्याबद्दल नारद मुनींशी माझं बोलणं झालंय. मुनिवर, आज जे काही घडले ते का घडले याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तेव्हा ते का घडले हे तुम्ही सर्वांना सांगावे. होय देवा. मुनिवर, कोणताही संदेह मनात न ठेवता बोला. होय प्रभू. नारायण नारायण. देवा, आज हे असे घडले कारण मी माझ्या शब्दात अडकलो होतो. मुनिवर, तुमच्या शब्दात म्हणजे? होय देवा, मी तसा शब्द दिला होता श्री म्हाळसा देवींना. नारायण नारायण. परिस्थिती पहा. मेरू पर्वत हा समुद्राच्या तळाशी आहे. समुद्र मंथन थांबलेले आहे नव्हे, ते आता होईल की नाही अशी परिस्थिती आहे. त्रिमूर्तींनी काहीतरी ठरवले असेलच. श्री विष्णू काहीतरी करतीलच. परंतु काय करावे अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती. देवेंद्र आणि दैत्य अधीर होते अमृत मिळावे म्हणून. परंतु अशा परिस्थितीत श्री विष्णू काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. चिंतेचे वातावरण होते. देवा, आपण या घटनेचे साक्षी होता. आपण काय ठरवले होते? ते दायित्व श्री विष्णूंचे होते. मी निश्चिंत होतो, कारण श्री विष्णू त्याच्यातून निश्चितच काहीतरी मार्ग काढणार होते. पण एक आहे की मार्ग सोपा नव्हता. नारायण नारायण. देवी, आपण जर अशा परिस्थितीत असता तर आपण काय केले असते? मी काय केलं असतं हे मला सांगता येत नाही. पण लक्ष्मीदेवी गुप्त झाल्यावर त्यांना परत आणण्यासाठी मी नक्कीच समुद्र मंथन होऊ दिले असते. कारण विरह काय असतो हे माझ्यापेक्षा अजून कोणीही समजू शकत नाही. श्री विष्णूंना मी ओळखत नाही, पण त्यांनी त्यांच्या अर्धांगिनी सोबत राहायला हवे म्हणून समुद्र मंथन व्हायला हवे होते. केवळ अमृत, सत्ता आणि वैभवासाठी नाही. प्रधानजी, आपण अशा परिस्थितीत काय केले असते? मुनिवर, मेरू पर्वताच्या खाली आधार देणं आवश्यक होतं, ज्याच्यामुळे समुद्र घुसळला जाऊ शकेल. पण असं कसं शक्य आहे? मेरू पर्वताच्या खाली आणि समुद्राच्या तळाशी त्याला आधार दिल्यावर, पर्वताला घुसळल्यावर त्याच्या खाली जे आहे ते नष्ट होईल आणि त्याचे चूर्ण झाले असते. देवी, या सृष्टीत असे काही आहे जे कधीही नष्ट होत नाही, जे नित्य आहे, जे चिरंतन आहे, जे विश्वव्यापी आहे. असे काय आहे
नारायण नारायण. सांगतो. स्वामी, सृष्टीच्या संगोपनाचे हे कार्य खरोखरच किती कठीण आहे नाही? पार्वती, जसे हे कार्य करणे कठीण आहे, तसेच हे कार्य समजून घेणेही तितकेच कठीण आहे. कोणते संकट कधी उद्भवेल सांगता येणार नाही. ही संकट काय येतात, ह्यातून मार्ग का दाखवावा लागतो, हे अवतार का धारण करावे लागतात, ह्याचा हेतू जर सर्वांनी समजून घेतला तरच हे सृष्टी चक्र अखंड सुरू राहील. आणि यामध्ये त्रिमूर्तींवर असलेले दायित्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक युगात कोणत्या ना कोणत्या संकटातून सृष्टीला तारण्यासाठी हे अवतार धारण करावे लागतात. जसा आता श्री विष्णू अवतार घेणार आहेत. पार्वती, या सृष्टीचे चलन सुरळीत व्हावे ह्यासाठी हा त्यांचा अवतार आहे. केवळ आजच नाही तर भविष्यात देखील जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा तेव्हा त्यांना अवतार धारण करावा लागेल. स्वामी, ह्या युगातही ह्या अवतारानंतर त्यांना आणखी एका रूपामध्ये सर्वांसमोर यावे लागणार आहे. होय, आणि तेही शुभ आणि अशुभ ह्यांच्या समानतेसाठी. का कुणास ठाऊक स्वामी, मात्र मला ह्या रूपाबद्दल अधिकाधिक उत्सुकता वाटू लागली आहे. आणि मला देखील. हे रूप कसे असेल, श्री विष्णू जेव्हा ह्या रूपामध्ये सर्वांसमोर येतील तेव्हा नेमकं काय होईल याची उत्सुकता आहे. ते घडेलही, पण ते घडण्यासाठी त्याआधी हे समुद्र मंथन व्हावे लागेल आणि त्यासाठी त्यांना अवतार धारण करावा लागेल. ज्यावेळी तुझा संयम सुटेल तेव्हा अनर्थ होईल. तेव्हा बानू, ध्यानात ठेव, म्हासे सोबत वाद नको घालूस, नाहीतर भविष्यात पश्चाताप होईल तुला.